अध्यक्ष आहेत, ॲक्युचेसचे संचालक आहेत, त्याचबरोबर ची समता नागरी सहकारी पतसंस्था आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत. सातारा विभागातून आलेले अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेचे माननीय दोशी साहेब आहेत आपल्याबरोबर. अकोले नगर जिल्ह्यामधला प्रसिद्ध तालुका तिथे बुवासाहेब नवले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मधुभाऊ नवले आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख माननीय दादाराव तुपकर, तसेच जालन्यामध्ये त्यांची महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत. या परिसंवादाचं संचालन माननीय काकासाहेब कोयटेंनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. राज्यातली पतसंस्थांची चळवळ जवळपास 15,000च्या वर पतसंस्था, नागरी सहकारी आणि पगारदार सहकारी पतसंस्था राज्यामध्ये कार्यरत आहेत. अहमदनगर जिल्ह्यामधल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये काष्टी नावाचं एक छोटंसं गाव आहे. 15 ते 20,000 लोकसंख्येचं गाव. या गावामध्ये साई सेवा नावाची जी पतसंस्था आहे, जिच्या ठेवी 20 कोटी रुपयाच्या आहेत, त्या पतसंस्थेचे सन्माननीय ज्ञानदेव माऊली पाचपुते हे विद्यमान अध्यक्ष आहेत. मी आपलं पतसंस्था चळवळीच्या वतीनं स्वागत करतो आणि आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की आपल्या पतसंस्थेला महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याचा सहकारनिष्ठ पुरस्कार देऊन गेल्या वर्षी गौरवण्यात आलं. याचं एक प्रमुख कारण की आपल्या संस्थेच्या कामकाजामध्ये आपण अत्याधुनिकता आणलेली आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपण आपली संस्था चालवता. तर हे आधुनिक तंत्रज्ञान आपण काय आणलेलं आहे, कुठले कन्सेप्ट आपण पतसंस्था चळवळीमध्ये किंवा पतसंस्थेच्या कामकाजामध्ये आणलेले आहेत, याची आपण कृपया माऊली माहिती द्या. आज ग्रामीण भागामध्ये पतसंस्था चालवताना जर मूळतःच कॉम्प्युटराइज संस्था चालवावी अशी आमच्या सर्व संचालकांची इच्छा असताना आम्ही ती चालवली आणि एनएफटी, आरटीजीएस, मनी ट्रान्सफर्स, ज्या बँकिंग सुविधा नॅशनल बँक देतात त्या सुविधा आम्ही ग्रामीण भागामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही सभासदांसाठी केओएस सिस्टीम एक नवीन प्रणाली आणलेली आहे. त्या प्रणालीमार्फत की सभासद जर आपल्याकडे आला आणि त्याला काही माहिती हवी असेल आणि त्याला काही माहिती कर्मचाऱ्याला विचारायच्या ऐवजी तो स्वतःच केवायसीतून पाहू शकतो आणि त्याला एक आयडी कोड नंबर दिलेला आहे आम्ही. त्या नंबरनुसार तो त्याची माहिती, कर्ज किती आहे, त्याचे कर्जाचे हप्ते कसे भरायचे आहेत, त्याचं डिपॉझिट किती आहे, त्याचे सेव्हिंग अकाउंट काय परिस्थिती आहे, हे केवायसी सिस्टीमनुसार तो पाहू शकतो. त्याच केवायसी सिस्टीमचा दुसरा बेनिफिट असा होतो, कर्मचाऱ्यांचं मॅनेजमेंट आपण कार्ड दिलेले आहेत कर्मचाऱ्यांना. त्या कार्डनुसार कर्मचारी संस्थेमध्ये किती वेळ होता, तो किती वेळ बाहेर गेला आणि त्यांनी संस्थेसाठी काय कामं केलं ह्याचंही कंट्रोलिंग आपण त्यामार्फत करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी एक सुविधा आपण सभासदांसाठी दिलेली आहे की आपण लॉकर सिस्टीम दिलेली आहे. लॉकर सिस्टीम मध्ये आपण त्याचं थम्स इम्प्लिकेशन अगोदर थम्स मध्ये त्याचं ओळख घेतो आणि त्या ओळखेनुसार नंतर त्याला आपण एक कार्ड दिलेलं आहे, रिवॉर्ड कार्ड दिलेलं आहे. ते कार्ड स्वॅप केल्याशिवाय त्याची एंट्री आतमध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे तो किती आपल्याकडे आला आणि किती वेळा बाहेर गेला याची संपूर्ण एंट्री आपल्यामध्ये ऑन रेकॉर्ड होती. आपल्याला ती एक सिस्टीम आपण सभासदांसाठी दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपण पूर्ण संस्थेचा डाटा ऑनलाईन दररोज आपण कलेक्ट करून ठेवत असतो. दररोज कलेक्शन जे झालं आहे, बॅलन्स शीट वगैरे सगळं डाटा आपण दररोज कलेक्ट कॉम्प्युटराइज करून ठेवत असतो. या सगळ्या सुविधा आपण कॉम्प्युटराइजच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये देण्याचा सतत प्रयत्न करत असतो. धन्यवाद माऊली. वसंत शेठ लोढा हे अहमदनगर जिल्ह्यातल्या दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत, की ज्या संस्थेच्या ठेवी 40 कोटी रुपयांच्या आहेत. वसंत शेठ, आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये पतसंस्थांकरता स्थैर्यनिधी नावाची संस्था निर्माण केलेली आहे. आपण तिचे उपाध्यक्ष आहात. हा स्थैर्यनिधी काय कन्सेप्ट आहे हा जरा जनतेसमोर येऊ द्या. स्थैर्यनिधीविषयी आपण बोलावं. नगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पतसंस्था चळवळीत फार थोड्या पतसंस्थांमुळे काही गोंधळ, गैरव्यवस्थापन, गैरव्यवहार किंवा संचालकांमध्ये असलेलं काही वाद ह्याच्यामुळे पतसंस्थेतल्या काही पतसंस्था अडचणीत यायला लागल्या.
अडचणीच्या पतसंस्थेला आपण कशा पद्धतीनं मदत करू शकतो की स्थैर्य निधीचे जो कोणी सभासद असेल, सभासदाकरता पण काही नियम आहेत. अ आणि ब वर्ग असलेल्या ज्या पतसंस्था आहेत त्यांना ज्या स्थैर्य निधीचं सभासद म्हणून त्यांना सभासदत्व दिलं जातं. ज्या पतसंस्थेची ठेव जी असेल त्याचा 1% निधी तो त्यांनी पतसंस्था स्थैर्य निधीकडे ठेव म्हणून ठेवायचा आहे. जर एखादी पतसंस्था सभासद असलेली पतसंस्था कोणताही गैरव्यवहार न करता चांगल्या प्रकारे कामकाज चालू असताना सुद्धा, कारण की पतसंस्था आपण फार चांगलं काम करतोय, आपल्या पतसंस्थेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाहीये, पण आपल्या शहरातल्या आपल्याच गावातली एखादी पतसंस्था जर अडचणीत आली तर त्याचा परिणाम आपल्या चांगल्या पतसंस्थेवर मोठ्या प्रमाणात होतो. अशा पतसंस्थेला त्या ठिकाणी ही स्थैर्य निधीच्या माध्यमातून त्यांचे जे काही चांगले कर्ज प्रकरण असतील ते चांगले कर्ज प्रकरण जिल्हा उपनिबंधकांच्या सहकार्यानं त्यांच्या मान्यतेनं ते स्थैर्य निधीकडे टेक ओव्हर करून घ्यायचे आणि तेवढी निधी त्यांना त्यावेळेस अडचणीच्या वेळेस उपलब्ध करून दिली तर येणारा जो कोणी ठेवीदार असेल तो ठेवीदार परत जाणार नाही आणि त्याला जर कोणतेही परत न जाता त्याला ठेव मिळाली तर त्या पतसंस्थेबद्दल असलेला जो विश्वास आहे तो विश्वास वाढतो. थोडक्यात वसंत शेठ, एखादी पतसंस्था जर अडचणीत येत असेल त्या अडचणीच्या प्रसंगी त्या पतसंस्थेच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपल्या स्थैर्य निधीच्या माध्यमातून केलं जातं. मी यानंतर म्हणतो अरविंदजी तायडे. अरविंदजी तायडे हे विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या राजलक्ष्मी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य माणसांनी आपल्या संस्थेवर विश्वास ठेवावा याकरता आपल्या संस्थेच्या वतीनं आपण ठेवीदारांचा विश्वास कसा मिळवला. सहकारातून सेवा हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून सेवाभावी वृत्तीने दुष्काळी भागातील जनतेसाठी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारी अहिंसा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित म्हसवड. तुझी हिंमत कशी झाली मला लाच द्यायची? सगळे पोलीस लाच घेतात. सगळे पोलीस भ्रष्ट नसतात, सगळे लाच घेत नाहीत, जसा मी. अभिनंदन नाना. पण कशाबद्दल? तुमच्या गावाला पर्यावरण विकास रत्न पुरस्कार मिळाला नाही का? पण हे क्रेडिट समजा गावाचं आहे. पण तुम्ही सगळ्यांनी मिळून गाव हिरवगार करून ठेवलं. अहो, गावाच्या लोकसंख्या एवढी झाडं लावली आणि ती जगवली बी. गावात प्लास्टिक बंदी आणली, सांडपाणी कचऱ्याचं नियोजन केलं, सगळं गाव निर्मळ केलं. बघा, अहो घराघरात आरोग्य आलं. अहो, आमच्या ग्रामपंचायतीत देखील 100% कर वसुली झालेली आहे. अहो, म्हणूनच ग्राम विकास कामाला पैसा मिळाला ना. आणि रस्त्यावरचे दिवे सुद्धा सौर ऊर्जेवर सुरू केलेले आहेत. ही किमया सगळी इको विलेजची. इको विलेजने किमया केली आणि गावोगावी विकासाची गंगा आली. झाडं लावण्याचं काम असो, कर वसुलीचं काम असो, शौचालय बांधण्याचं काम असो, अशा सर्वच निकषांची पूर्तता करून निधी मिळवला. गावकऱ्यांनी स्वतःहून योजनेत भाग घेतला आणि गावाचा चेहरामोहरा बदलला. ग्रामविकास विभागाची धडाडी, राज्याची देशात आघाडी. खोल श्वास घ्या आणि हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. सोफ्यावर मोजे फेकणं ही तुमच्या नवऱ्याची बेपर्वाई नाही, तर ती त्याची चटक आहे. प्रेशर टाकण्याचा काही फायदा नाही. बायकोला जेव्हा तयार व्हायचं असेल तेव्हाच ती तयार होईल. म्हणजे स्टोरी बदलणं शक्य नाही, तुमचा मूड बदला. एअरविकच्या सोबत ह्याचा फ्रेग्रन्स घराच्या कोनाकोपऱ्यात रोमॅन्स बहरत ठेवतो. एअरविक फ्रेशमॅटिक, टर्न ऑन रोमॅन्स. बुवासाहेब नवले, ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्यादित अकोले. माननीय संस्थापक चेअरमन मधुकरराव लक्ष्मण नवले. राज्य पतसंस्था फेडरेशन तर्फे प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, यवतमाळ. संगणकीकृत व्यवहार लॉकरची सुविधा असणारी जालना शहरातील अग्रणी पतसंस्था महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मस्तगड, जालना. गणरायांचे आशीर्वाद आणि आपणासारख्या अमूल्य ग्राहकांची साथ. पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आनंदी बाजार, अहमदनगर. 40 शाखेतून 362 दिवस सेवा देणारी, 1000 कोटींच्या ठेवींकडे वाटचाल करणारी श्री संत नागेबाबा मल्टी स्टेट सोसायटी, अहमदनगर. गणरायांचे आशीर्वाद आणि आपणासारख्या अमूल्य ग्राहकांची साथ.
पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आनंदी बाजार, अहमदनगर. विविध लाभदायी योजना आणि सर्व अत्याधुनिक बँकिंग सेवा सुविधा देणारी साई सेवा पतसंस्था, काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. अपेक्षेपेक्षा अधिक. 40 शाखेतून 362 दिवस सेवा देणारी, 1000 कोटींच्या ठेवींकडे वाटचाल करणारी श्री संत नागेबाबा मल्टी स्टेट सोसायटी अहमदनगर. विविध लाभदायी योजना आणि सर्व अत्याधुनिक बँकिंग सेवा सुविधा देणारी साई सेवा पतसंस्था, काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. अपेक्षेपेक्षा अधिक. बुवासाहेब नवले ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्यादित, अकोले. माननीय संस्थापक चेअरमन मधुकरराव लक्ष्मण नवले. ठेवी ठेवा समतात आणि रहा बिनधास्त. विश्वास अधिक सुरक्षितता म्हणजे समता. समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगाव. 40 शाखेतून 362 दिवस सेवा देणारी, 1000 कोटींच्या ठेवींकडे वाटचाल करणारी श्री संत नागेबाबा मल्टी स्टेट सोसायटी अहमदनगर. मागच्या वर्षीपासून मी थोडंसं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. या शेतकऱ्यांना काहीतरी साईड बिझनेस करण्याच्या दोन्ही वेगवेगळे प्रोजेक्ट मी त्यांच्याकडून राबवत आहे. मागच्या महिन्यातच जवळपास मी 3 पोल्ट्री फार्मला लोन दिलं आहे. प्रत्येक पोल्ट्री फार्म हा 3000 स्क्वेअर फूटचा जवळपास 5 लाखात तयार होतो. आणि वैशिष्ट्य म्हणजे जून महिन्यात दिलेल्या लोनचा पहिला हप्ता त्या पोल्ट्री फार्ममधून मला 25,000 परवाच प्राप्त झालेला आहे. असं दृश्य वर्षवर्ष आम्ही शेतकऱ्यांना कर्ज देतो, पण वर्षातून त्यांचे पैसे येत नाही. पण या नवीन प्रोजेक्टमधून त्या पोल्ट्री फार्मच्या मालकांनी अशोकराव ढोमणे त्यांनी अवघ्या 50व्या दिवशी म्हणजे 45 दिवसाचं ते क्रॉप आहे पोल्ट्री फार्म मधलं छोटे पिल्ले आणून मोठे करण्याचं. आणि परवाच त्यांनी मी निघण्यापूर्वी 25,000चा पहिला हप्ता हा भरला. थोडक्यात शेतीऐवजी जी शेतीपूरक व्यवसायाला जर कर्ज पुरवठा केला तर त्याची कर्जफेड व्यवस्थित होऊ शकते. बिलकुल निश्चित होऊ शकते आणि वेगवेगळे प्रोजेक्टच्या आम्ही शोधात आहे. यानंतर माझे आणखी पतसंस्था चळवळीतले सहकारी श्रीयुत नितीनजी दोशी यांच्याकडे मी वळतो. नितीनजी दोशींची सातारा जिल्ह्यामध्ये म्हसवड सारख्या ग्रामीण भागामध्ये पतसंस्था आहे. पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा राबवलेले आहेत. विशेषतः गेल्या वर्षी पडलेल्या पाण्याच्या दुष्काळामध्ये आपण केलेल्या सामाजिक कामाची महाराष्ट्रातल्या सर्व वृत्तपत्रांनी दखल घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या कामाची दखल घेऊन, आपल्या सामाजिक कामाची दखल घेऊन आपल्या संस्थेला भेट देऊन आपल्याला गौरवलं. तर या पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून काय काय सामाजिक कामं आपण दोशी साहेब करता ते जरा आपण आमच्या समोर मांडावं. सामाजिक वसा आम्ही घेऊन सहकारातून सेवा करायची हा मानस ठरवून मग पहिल्यांदा आम्ही जेव्हा दुष्काळ पडला, गेले 3 वर्ष सातत्यानं दुष्काळ असताना जनावरांच्या हुन्या निघाला, तेव्हा आम्ही गोळीपेंड्याचं त्या तेथील पशुधन वाचवण्यासाठी गोळीपेंडचं वाटप केलं. त्यानंतर रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर वेगवेगळी घेतली. तसेच पतसंस्थेच्या माध्यमातून आधार कार्ड सेवा जवळजवळ 3,500 लोकांनी आधार कार्ड सेवेचा लाभ घेतला. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना पत्र आहे की जे लोकांना अजूनही उपलब्ध सहजपणे होत नाही, परंतु आमच्या पतसंस्थेत हे सहजपणे उपलब्ध होतं आणि सगळ्या विनामूल्य सेवा आम्ही देत असतो. हे महत्वाचं. त्याचा कुठलाही लाभ घेत नाही, ह्या विनामूल्य सेवा देत असतो. आणि या सेवा देताना मग गरीब विद्यार्थ्यांना मदत असो, वैद्यकीय मदत असो किंवा कुणी जणांचा सत्कार असो, या सगळ्या आणि अहिंसा शिष्यवृत्ती आम्ही सुरू केलेली आहे की ज्या योग्य गरीब विद्यार्थ्यांना त्यातून मदत शिक्षणासाठी व्हावी त्यासाठी आम्ही अहिंसा शिष्यवृत्ती सुरू केली. आमचं एकच असं म्हणजे दुसरी शाखा वगैरे काय नाही, पण गेल्या 10 वर्षात 11.5 कोटीच्या ठेवी आम्ही गोळा केलेल्या आहेत आमच्या पतसंस्थेत आहेत. आणि लोकांच्या विश्वासावर आणि त्यांच्या विश्वासात पात्र राहून आम्ही हे काम सातत्यानं पुढे करत आहोत. थोडक्यात पतसंस्था चळवळीचा सामाजिक उपक्रम सुद्धा या निमित्तानं नजरेसमोर आणायचा आमचा प्रयत्न आहे. यानंतर मी वळतो आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय मधुकररावजी नवले यांच्याकडं. मधुकरराव नवले उर्फ मधुभाऊ हे नगर जिल्ह्यातलं एक सहकारी चळवळीतलं अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखलं जातं. मधुभाऊ, आपण
नागरी सहकारी पतसंस्थांच्या चळवळीमध्ये अनेक वर्ष काम करतात, परंतु नुकतंच आपण मल्टीस्टेट पतसंस्था सुद्धा एक नव्यानं काढलेली आहे. मग नागरी सहकारी पतसंस्था आपली असताना मल्टीस्टेट पतसंस्थेकडे आपण वळालात, याचं कारण काय?